गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने दासबोध मालिकेअंतर्गत आपण ग्रंथराज दासबोधाच्या 4थ्या दशकात काल प्रवेश केलेला आहे. नवविधा भक्ती निरूपण या संपूर्ण दशकामध्ये आहे. त्यापैकी पहिला समास आपण काल पाहिला आणि रामदास स्वामींनी आजच्या समासाचा जो प्रारंभ केला आहे श्रोते हो, तो असाच केलेला आहे. श्रोते भगवत भजन पुसले ते नवविधा प्रकारे बोलिले. त्यात प्रथम श्रवण निरोपिले, दुसरे कीर्तन ऐका श्रीराम, अशी या समासाची सुरुवात आहे. श्रोते भगवत भजन पुसले. श्रोते हो, आपण जेव्हा समाजात राहतो, कुटुंबामध्ये राहतो, आपल्या शेजारी पाजारी पुष्कळ लोक असतात. समाजातही वावरताना पुष्कळ लोक आपल्याला दिसतात आणि यातले पुष्कळ लोक प्रत्यक्ष भक्ती करायला सुद्धा लागलेले असतात. भक्तीचे अनेक प्रकार, त्यापैकी कोणता तरी एका प्रकार ते करीत असतात. त्यांना असं शास्त्रीय ज्ञान असेल की नाही सांगता येत नाही, पण ते त्या क्रिया करीत असतात. कोणी पूजा करेल, कोणी जप करेल, कोणी ध्यान करेल, कोणी पारायण करेल, कोणी नित्य देवदर्शनाला जाईल, कोणी ध्यान करेल, कोणी जप करेल. हे पुष्कळ प्रकार झाले का नाही? हे पुष्कळ झाले. या सर्वांचा मनातला हेतू उद्देश एकच आहे की मी काही करून देवाची भक्ती केली पाहिजे. कुठेतरी ऐकलं असतं, वाचलं असतं, शेजारच्यानी सांगितलं असतं, घरात वातावरण असतं, घराण्याची रीत असते, आई वडिलांनी केलं असतं, आजी आजोबांना पाहिलेलं असतं. असं काही जुन्या लोकांकडे पाहून, शेजाऱ्यांकडे पाहून, समाजातल्या काही लोकांना असं करताना पाहून, कधी कधी मंदिरात गेल्यानंतर कीर्तन प्रवचन सुरू असतात, त्यात मध्ये काही वाक्य कानावर पडतात आणि त्यामुळे मनुष्य भक्ती प्रवण होतो, करावीशी वाटते आणि तो करायलाही लागतो. ही सगळी भक्तीचेच प्रकार अंग आहेत. मगाशी जितक्यांचा उल्लेख आपण केला, हे सगळे भक्तीच्याच क्रिया आहेत. त्याचं वर्गीकरण त्याला नाही कळणार, पण ते शास्त्राने केलंय. आणि रामदास स्वामींनी भागवत ग्रंथाचा आधार घेऊन हे नवविधा निरूपण मांडलेलं आहे. तो श्लोक आपण काल पाहिला होता. श्रवणम कीर्तनम तर रोजच म्हणणार आपण या नवही निरूपणामध्ये, कारण नऊ भक्ती सुचवणारा, त्या पायऱ्या सुचवणारा हा भागवतातला श्लोक भक्त प्रल्हादाच्या तोंडी आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. इतक्या 9 प्रकारांनी किंवा पायऱ्यांनी श्रवण ही पहिली पायरी मानली, तर आता पुढे प्रवेश दुसऱ्या पायरीवर झाला पाहिजे ना. पोचायचं आहे भक्तीचा एकंदर जो इमारत आहे भक्तीची, शेवटची पायरी त्याची ही आत्मनिवेदन भक्तीच आहे, भक्तीच आहे ती. पण आपण थोडस तूर्त फक्त एका वाक्यात एवढं लक्षात ठेवूया की आधीच्या 8 भक्ती श्रवणापासून सख्य भक्तीपर्यंत, सख्य भक्ती 8वी आहे, या सगळ्या भक्ती साधकांनी करण्याच्या आहेत. इतकंच फक्त आज लक्षात ठेव. त्याला काही करायच्या आहेत स्वतःहून क्रिया, कोणाच्या उपदेशाने, आज्ञेने, सद्गुरूंच्या आज्ञेने की तू हे असं असं कर. म्हणजे त्यांनी स्वतः करण्याच्या क्रिया 8 पायऱ्या आहेत. आणि शेवटची जी आत्मनिवेदन भक्ती आहे ती करण्याची नाही, ती होण्याची आहे. त्या भक्तीत जेव्हा आपण जाऊ तेव्हा तिचा अर्थ विस्ताराने पाहू. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे ऐक्यात जाणे, सद्गुरूंशी किंवा ईश्वराशी ऐक्यात जाणे. मी आणि देव एकच आहोत. इथे भक्ती संपते, द्वैतच संपतं. आत्मनिवेदन भक्तीत द्वैत नाही, दोनपणा नाही. पण आधीच्या 8ही पायऱ्यांमध्ये दोनपणा आहे.
श्रीमद आद्य शंकराचार्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, भक्त्यर्थं कल्पितं द्वैतम अद्वैतामपि सुंदरम. भक्तीसाठी मी एक, देव एक, मी वेगळा, देव वेगळा, हे दोनपणा झाला का नाही, त्याला द्वैतच म्हणतात. म्हणून भक्त्यर्थम कल्पितं द्वैतम, कल्पित हे द्वैत जे आहे मी आणि देव, हे अद्वैतापेक्षा पण सुंदर आहे आचार्य म्हणतात. कारण भक्तीचा आनंद असतो. हो, भक्ती पूर्ण होईल सिद्ध तेव्हा तर आनंदाची अवस्था येईल, स्थिती येईल. पण प्रत्येक भक्तीच्या पायरीमध्ये ते आचरण करीत असताना आपल्याला ज्याला त्याला जीवाला एक आनंद होत असतो. भक्ती साधनाचाही खूप आनंद असतोय प्रत्येकाला. आणि तो आनंद घेत 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 साधक हळूहळू एक एक पायरी वर चढत चालतो. 9 मजल्यांची इमारत ही आहे. प्रत्येक मजल्यावर काही काळ त्याला राहावं लागणार आहे. दम लागेल नाही तर काय केलं तर. कारण फार 9 प्रत्येक मजल्याला जर 9, 9, 18 किंवा 20 पायऱ्या जर असतील तर एकदम जर एखादा साधक चढेल तर लौकिकातही आपला अनुभव आहे की एकदम एवढ्या पायऱ्या सगळे नाही चढू शकत. विरळे अपवादात्मक जे वयसेच्या गावा जाता बालपणीचं सर्वज्ञता वरी तयाते अशी माऊलींची ओवी आहे. असे काही जन्मालाच सिद्ध म्हणून जन्माला आलेले असे अवतारी पुरुष किंवा संत, ते जन्मापासूनच तैशी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न जाता बालपणीचं सर्वज्ञता वरी तयाते श्रीराम. ते एकदम 9व्या पायरीवरच जन्माला येतात. त्यांचा उद्देश वेगळा असतो. ती ईश्वराची योजना असते की 9व्या पायरीवरती एकदम भक्तीच्या काही साधकांना किंवा भगवंतांच्या अंश रूपानेच ते येतात. धर्मस्थापनेचे नरत ईश्वराचे अवतार झाले आहे तर पुढे होणार देणे ईश्वराचे. एकदम 9व्या पायरीवर, एकदम 9व्या मजल्यावर. पण आपण सामान्य प्रापंचिकांचा म्हणजे आपला विचार करतो. आपल्याला ह्या पायऱ्या म्हणजे सोपान, पायरीला सोपान म्हणतात. हा परमार्थाचा सोपान त्याच्या या 9 पायऱ्या हळूहळू चढून आपल्याला 9व्या मजल्यावर जायचं आहे. ध्येय समोर असावं नेहमी, तिथे जायचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक पायरीवर मग किती वेळ रमायचं, काय करायचं, याचं खूप चांगलं निरूपण रामदास स्वामींनी दासोपदात केलेलं आहे. 4थ्या दशकात श्रोती भगवत भजन पुसिले ते नवविधा प्रकारे बोलिले, त्यात प्रथम श्रवण निरोपिले, दुसरे आता कीर्तन ऐका श्रीराम. दुसरे कीर्तन ऐका श्रीराम या समासामध्ये कीर्तन भक्ती निरूपणामध्ये 31 ओव्यांमध्ये कीर्तनाचा महिमा, कीर्तनाचा अधिकारी कोण, त्याचं स्वरूप काय, ते कसं करावं, त्याचं फल काय, इत्यादी गोष्टींचा अगदी सूक्ष्म विचार रामदास स्वामींनी 31 ओव्यांमध्ये केलेला आहे. साधारणपणे श्रोते हो, आपल्यासमोर कीर्तन म्हटलं कारण श्रवण झालं, आता ऐकलं खूप. शास्त्रामध्ये वर्णन केलेलं ईश्वराचं वर्णन ऐकलं. ईश्वराने निर्माण केलेल्या जगाचं वर्णन ऐकलं जाईल. आपण ऐकलंय सगळं काल. चंद्र, सूर्य, ग्रह, गोल इत्यादी या सगळ्यांचं आपण श्रवण केलंय. साधना मार्गाचं केलेलं आहे. पूजेचं वर्णन ऐकलेलं आहे. हे सगळं ऐकलं आधी. आता ऐकल्यानंतर ते चित्तात साठवल्या गेलं आणि त्यानंतर ते वाणीतून किंवा इंद्रियद्वारे, शरीरद्वारे, काया वाचा मनानी ते जर प्रगट होईल, विशेषतः वाणीने जे प्रगट होतं त्याला कीर्तन असं म्हणतात. सर्वसाधारणपणे आपल्या समोर जो कीर्तनाचा जो आविष्कार आहे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, पाहिलेला, ऐकलेला, अनुभवाने घेतलेला कीर्तन ज्याला आपण समजतो, प्रत्येकाला कीर्तन हा शब्द निदान महाराष्ट्रात तरी माहिती आहे. महाराष्ट्रामध्येच कीर्तनाच्या 2 परंपरा आहेत श्रोते. एक वारकरी कीर्तन प्रकार जो माऊलींनी, तुकोबारायांनी इत्यादी त्यातल्या अध्वर्यूंनी सुरू केला. विठोबाची भक्ती, पंढरपूर दैवत, पंढरपूरचा पांडुरंग आद्य दैवत, पंढरपूर तीर्थक्षेत्र, भीमेचं स्नान इत्यादी इत्यादी. आणि ही वारकरी परंपरा तुकोबांच्या चरित्रात वर्णन आहे. तुकोबा नित्य कीर्तन करायचे, लहानपणी ऐकायला जायचे. त्यांच्या मालकीचं विठ्ठल मंदिर आहे देहूमध्ये, ऐकायला जायचे. परिणाम झाला की त्यांची वाणी पुढे सद्गुरूंच्या उपदेशानंतर, बाबाजी चैतन्यांच्या उपदेशानंतर त्यांना काव्य स्फुरू लागलं. मग ते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना स्फुरलेलं काव्य जनतेला सांगू लागले. पण नित्य ते कीर्तन करीत असत. विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात देहूला तुकोबाराय कीर्तन करीत असत.
सगळ्या वारकरी संतांपैकी सगळ्यांनी कीर्तन केलेली आहेत. कीर्तनकारच होते सगळे, संत सगळेच कीर्तनकार असतात. पुढे पाहू आपण. ही एक परंपरा आपल्याला माहिती आहे की वारकरी कीर्तन आणि एक आहे नारदीय कीर्तन. यात मुख्य दोन प्रकार आपल्या महाराष्ट्रात विद्यमान आहेत. नारदीय कीर्तनकार आणि वारकरी कीर्तनकार दोन्ही ईश्वराची स्तुती, महिमा, कीर्ती, गुणगान करतात. पण त्यात थोडासा संप्रदायामुळे प्रमाणे थोडासा फरक आहे. तो आपल्याला जाणवतोही. आपण ऐकले असतील अनेकांनी. अनेक वारकरी कीर्तन आणि धारकरी सुद्धा, ज्याला धारकरी म्हणूया आपण, एकनाथ महाराज, रामदास स्वामी, कल्याण वेणास्वामी, कितीतरी उदाहरणं आणि संत चरित्रांमध्ये आहेत की धारकरी कीर्तनकार आहे. दत्त संप्रदायामध्ये किती थोर थोर कीर्तनकार होऊन गेले आहेत आत्ताही. थोडीशी वेशभूषेचा फरक, थोडासा प्रतिपादनाचा फरक, संप्रदायाची रीत, याप्रमाणे पोशाखही वेगळा, प्रतिपादन वेगळं. सहसा वारकरी कीर्तनामध्ये अभंग निरूपण असतंय. हा मुख्य फरक आहे त्यातला. आपल्याला फरकाकडे नाही पाहायचंय. येन केन प्रकारेण ईश्वराची स्तुती, भक्तांचे चरित्र, त्यातून या प्रापंचिक जीवाला बोध, हे सगळं करण्याचं कार्य वारकरी कीर्तनकारही करतात आणि धारकरी कीर्तनकारही करतात. दोन्ही कीर्तनांचा हेतू एकच आहे की भगवत कीर्तीचा प्रचार करणं. कारण कीर्तनाचे मुख्य ते अंगच आहे. आपण पाहू थोड्या वेळाने. तूर्त आपण महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेली कीर्तन परंपरा याचा एक 2-3 वाक्यात विचार केला. असे कीर्तनकार वारकरी, धारकरी आधी होते, आताही आहेत, पुढे राहतील. ज्याला जशी आवड, जसा संप्रदाय, जशी ईश्वराची योजना, त्याप्रमाणे तो त्या त्या पद्धतीने कीर्तन करीत असतो. पण आपल्याला सर्वांना दोन परंपरा महाराष्ट्रातल्या माहिती आहे. बरं, महाराष्ट्रात ज्याला कीर्तन म्हणतात, असा कीर्तन प्रकार अन्य प्रांतांमध्ये भारतामध्ये नाही आहे. उभं राहून कीर्तन करायचं, धोतर नेसायचं, पगडी घालायची, गळ्यात तुळशीची माळ घालायची किंवा रुद्राक्षाची घालायची, सद्गुरूंचं स्मरण करायचं. आणि धारकरी कीर्तनामध्ये 2 अंग असतात. एक पूर्वरंग, एक उत्तर रंग. पूर्वरंगामध्ये एखादा संतांचा अभंग घेऊन तुकोबांचा घ्या, समर्थांचा घ्यावा, नाथांचा घ्यावा, घेतातच लोक. कुठल्या तरी संतांचा अभंग गायन करून त्या अभंगावर निरूपण करायचं. सगुण हरिकथा या नाव कीर्तन समर्थाने व्याख्यास केली. सगुण हरिकथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षण, निर्गुण बोलत जावे श्रीराम, या समासातली चोळ. दोन्ही बोलतात. धारकरी कीर्तनामध्ये ब्रह्मनिरूपण त्याला म्हणतात. ब्रह्मनिरूपण. आणि मग त्या ब्रह्मनिरूपणामध्ये जो सिद्धांत असेल, भक्तीचा असेल, ज्ञानाचा असेल, साधनाचा असेल, साध्याचा असेल, साधकाचा असेल, असा काही दृष्टांत असेल, त्या दृष्टांताला समर्पक असं एखादं पौराणिक आख्यान, भक्ताचं आख्यान, देवाचं आख्यान किंवा चरित्र, कथा, हे उत्तर रंगात, पूर्वरंग आणि उत्तर रंग असे नारदीय कीर्तनाचे 2 प्रकार आहेत. आणि हे सगळं मात्र आपल्या सद्गुरूंच्या स्मरणात करायचं आहे. जो सांप्रदायिक असेल त्यांनी आपल्या गुरूंच्या स्मरणात हे सगळं करायचं. ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया. आणि काय आपल्याला फार ज्ञान आहे म्हणून कीर्तन नाही करायचंय. ही संप्रदायाची सेवा आहे. संप्रदायाच्या सेवेच्या माध्यमातून मला पांडुरंगाची किंवा रामाची किंवा कृष्णाची सेवा करायची आहे, भक्ती आहे. कीर्तनाला भक्ती मानलंय, ती मला करायची आहे. त्याचबरोबर जे जे मला काही थोडस माहिती आहे, मी इतर पूर्वसुरींकडून, उत्तम कीर्तनकारांकडून, निरूपणकारांकडून ऐकलेलं आहे, ते समर्थांच्या आज्ञेप्रमाणे इतरांना द्यायचं आहे. जितके काही आपणास ठावे, तितके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन श्रीराम, असं समर्थांनी दासबोधात उपदेश केलेला आहे. तुला जेवढं कळलेलं बाबा तेवढं दे. पण मुख्य कीर्तनाचा हेतू रामदास स्वामी ह्या निरूपणात बोलतात, आपुलिया सुखस्वार्था, आपुलिया सुखस्वार्था, केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा, राहोशी नये श्रीराम. आपुलिया सुखस्वार्था. कीर्तनकार जो आहे, नारदीय, धारकरी कोणी असो, त्याला प्रथम कीर्तन करताना स्वतःला अत्यंत आनंदाची लहरी उमटली पाहिजे, उच्चंबळून आलं पाहिजे मन. म्हणून कीर्तनकार कसा असावा असा आपण पुढे विचार करूच. पण कीर्तनकार प्रधानतेने नक्की आणि नक्की भक्त असलाच पाहिजे.
अभक्तांनी कीर्तन केलं त्याचा परिणामही होत नाही, कारण लोक म्हणतात त्याचं आचरण तर काहीच नाही. म्हणून कीर्तनकार स्वतः हा आचरणशील असावा, कृतिशील असावा, भक्तियुक्त अंतःकरणाचा असावा, देवप्रीतीने त्याचा अंतःकरण भरलेलं असलं पाहिजे. त्याचा काही नित्य नियम असला पाहिजे. त्याने नित्य नियमाला सोडता कामा नये. असा जो असेल कीर्तनकार त्याचा प्रभाव पडतो. आचरणशील म्हणून समर्थांची या समासामध्ये उक्ती आहे, वक्ता असावा साचार अनुभवाचा शिरा. त्यांनी हे केलेलं असलं पाहिजे. आणि जे तो करत नाही पण तरी सांगायला लागतं, त्याला ज्या ग्रंथांचा आधार घेऊन तो बोलतो आहे, व्यास महर्षींनी असं म्हटलंय बरं का, किंवा भगवद्गीतेमध्ये भगवान असं बोलले बरं का, की भक्ती करावी, भगवताला आवडते, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अजून असं कीर्तनात सांगणारा कदाचित अनन्य भक्तीपर्यंत नसेल पोहोचला, पण तरी मुद्दा तर बोलायचा आहे भक्तीविषयीचा. मग त्या कीर्तनकाराने असं बोलायचं की भगवान गीतेत असं बोलतात, श्री भगवान वाच 9व्या अध्यायातला श्लोक आहे. आणि म्हणून नारदी असो, धारकरी असो, कोणताही कीर्तनकार असो, वक्ता असावा साचार अनुभवाचा श्रीराम, अशा 2 परंपरा आपल्या ह्या प्रांतात आपल्याला माहिती आहे. पण आपण कधी जर उत्तर प्रदेशात गेलात, राजस्थानमध्ये गेलात, मध्य प्रदेशापर्यंत आपल्या ह्या कीर्तनाचा प्रचार आहे, तामिळनाडूमध्ये गेलात, केरळात गेलात, केवढा मोठा आपला देश आहे, तिथे अशी कीर्तन परंपरा नाही पाहायला मिळत. तिथे पण कीर्तन आहेच भगवंतांचं, तुलसीदासांनी केलंय, आजही अनेक अधिकारी व्यक्ती करतात आहे. पण तिथे कीर्तनाला सत्संग म्हणतात. सत्संग म्हणून खाली बसून भजनाद्वारे, वाद्यांच्या द्वारे सात संगत करून ते भगवंतांचं सुमिरन करतात. त्याला सुमिरन म्हणतात, नाम संकीर्तन, गुणसंकीर्तन म्हणतात. हे ते करीत असतात. पण कीर्तनाचा जो एक अलौकिक वेगळा असा प्रकार आपल्या महाराष्ट्रात आहे श्रोते. ही सर्व आमच्या संतांची जगाला दिलेली देणगी आहे. महाराष्ट्रीय कीर्तन प्रकार धारकरी किंवा वारकरी कोणताही असो, अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत, नेहमीच आहेत. आणि कीर्तन ही भक्ती मानलेली असल्यामुळे स्वतः कीर्तनकार भक्त असावा आणि इतरांना तो भक्तीला प्रवृत्त करणारा असावा, भक्ती मार्गाला लावणारा असावा. जर तो खरोखरच अधिकारी असेल तर त्याचा खूप प्रभाव पडतो. अधिकारी याचा अर्थ तो स्वतः साधनेत पुष्कळ प्रगत झालेला आहे, सद्गुरूंची कृपा आहे, सांप्रदायिक कीर्तन करतो आहे, आई वडिलांची पुण्याई आहे, ईश्वराची योजना आहे. किती गोष्टी बोललो आपल्याशी. असा जर कीर्तनकार असेल ना, उदाहरणार्थ आमचे रामदास स्वामी, उदाहरण म्हणून 400 वर्षापूर्वी रामदास स्वामी कीर्तन माईक न घेता करायचे हो. असं वर्णन आहे. रामदास स्वामी जेव्हा तीर्थाटन करून भारत परत आले महाराष्ट्रात, पैठणला आपल्या तीर्थयात्रेची सांगता केली आणि पैठणच्या विजयी पांडुरंगासमोर रामदास स्वामी रोज कीर्तन करायचे उभ्या मोठ्याने. कारण कीर्तनाचं त्यांना अंग आहे. कीर्तनकार कसा असावा पुढे आपण ऐकू. तूर्त आपण परंपरांविषयी बोलतोय. आपल्या महाराष्ट्रात 2 परंपरा आणि बाकी भारतवर्षात सगळीकडे कीर्तन करणारी व्यक्तिमत्व आहेत, कीर्तनकार आहेत. पण फक्त कीर्तनाच्या पद्धतीमध्ये फरक आहे. ते कीर्तनच आहे ईश्वराचं. ईश्वराचं कीर्तनच आहे. कीर्तनाचं अशी एक थोडीशी बाह्य माहिती घेतल्यानंतर आपण थोडंसं कीर्तनाच्या स्वरूपाकडे जाऊ. कीर्तना म्हणजे नेमकं कीर्तन भक्तीचं स्वरूप काय? त्यात नेमकं काय अपेक्षित आहे? रामदास स्वामींनी काय वर्णन केलेलं आहे? कीर्तन याचा अर्थ श्रवण भक्तीमध्ये जे मी अनेकांच्या अधिकारी मुखामधून श्रवण केलेलं आहे, ज्याने माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम उत्पन्न झालेलं आहे, त्याचा महिमा कळलेला आहे, ते मी आता माझ्या वाणीतून, माझी वाणी वापरून इतरांना ते द्यायचं. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नामदेव महाराज फार मोठे कीर्तनकार आपल्या महाराष्ट्रामधले. नामदेव पंजाबापर्यंत आपली कथा नेली त्यांनी. नाचो कीर्तनाचे रंगी. भगवत कीर्तन त्याचं स्वरूप भगवत कीर्ती गाणे,
म्हणून कीर्तनाचे 3 प्रकार शास्त्रांनी केले श्रोते. गुण संकीर्तन, लीला संकीर्तन आणि नाम संकीर्तन असे 3 प्रकार केलेत शास्त्रांनी. गुण संकीर्तन म्हणजे भगवंतांच्या गुणांविषयी बोलायचं, की भगवंत किती दयाळू असतो, भगवंत किती कृपाळू असतो, भगवंत कसा करुणाकर असतो. तो भक्तांवर कृपा आणि दया करण्याकरता वेळ प्रसंगी भक्तांच्या संकटात धावून कसा येतो, हे सगळं भगवंतांच्या गुणांचं वर्णन. काही भगवत लीलांचं वर्णन. म्हणून गुणसंकीर्तन, लीला याचा अर्थ भगवंतांनी जेव्हा जेव्हा जे जे अवतार घेतले त्यावेळा त्यांनी काय लीला केल्या, काय कर्म केली, कसा वागला. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण, श्रीमद भागवतातही त्यांच्या कथा पुष्कळ आहेत, दशमस्कंद त्यांच्यासाठी आहे, पुष्कळ ग्रंथ आहेत भगवंत त्यांच्या लीला सांगणारे. महाभारतात कृष्ण लीला पुष्कळ आहेत. वृंदावन चंपू नावाचा ग्रंथ आहे, त्यातही आहे. त्याद्वारे त्या त्या अधिकारी म्हणजे व्यास वाल्मिकी यासारख्या ऋषींनी किंवा संतांनी हे सगळं आपल्या समोर मांडून ठेवलंय, की कीर्तनामध्ये भगवत कीर्ती, भगवत महिमा, त्याचं गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन करावं. नाम संकीर्तनाविषयी पुढच्या भक्तीत आपल्याला बोलावंच लागणार आहे. नाम संकीर्तन हे कीर्तनही आहे आणि ती नाम साधना एक वेगळं स्वतंत्र साधनही आहे. पण तिसरी भक्ती नामस्मरण भक्ती जेव्हा आपण पाहू पुढच्या पुष्पामध्ये, तेव्हा नाम संकीर्तनाला विशेष न्याय देऊ. तूर्त आजच्या ह्या निरूपणामध्ये आपण कीर्तनाचं स्वरूप समजून घेत आहे. कीर्तनाची बाह्य पद्धती महाराष्ट्रातली, बाह्य प्रांतातली आपण पाहिली. पण आता कीर्तनाचं नेमकं स्वरूप काय? भगवंतांची कीर्ती, लीला, महिमा, यश, ऐश्वर या सर्वांचं अंतःकरणापासून पण वाणीद्वारे वर्णन करणं 2 प्रकारे ते होऊ शकेल. एक एकट्यापुरतं आणि एक समाजासाठी म्हणजे बाहेर सामुदायिकपणे. सामुदायिक कीर्तनाचा प्रकार मगाशी आपण केला वर्णन, की एखादा कीर्तनकार आहे, तो खरंच भाविक आहे, प्रेमळ आहे, भगवत भक्ती स्वतः करणार आहे. भक्तीच्या 8 अंगांपैकी कोणता तरी एक अंग त्यांनी प्रधान मानून भक्तीला प्रारंभ केलेला आहे. वाणी चांगली आहे, अभ्यास आहे, ते कसावं करावं त्याचे सगळे गुण त्याच्यात आहे. भक्तीचं स्वरूप पाहतोय आपण. आणि मग तो कीर्तनाला उभा राहिला, सगुण हरिकथा करावी, ती करतो आहे. आणि म्हणून भगवत गुणलीला महिमांचं तो वर्णन इतरांना त्यांनी ऐकलेलं सांगतो आहे, प्रतिपादन खूप चांगलं करतो आहे. म्हणून भगवत कीर्तीचा विस्तार करणं हे कीर्तनाचं स्वरूप आहे. रामदास स्वामींनी या समासामध्ये कीर्तन भक्तीचे असे गुण अंगात असलेल्या व्यक्तींचं उदाहरण द्यायचं म्हणून नारदांचं उदाहरण या समासातच दिलं आहे. सदा सर्वदा हरी कीर्तन, ब्रह्मसुत करी आपण, तेणे नारद तोची नारायण बोलिजेत आहे श्रीराम. काय सुंदर ओवी आहे. सदा सर्वदा हरी कीर्तन म्हणजे गुण किंवा लीलांचं वर्णन गायन करणार कोण? सदा सर्वदा हरी कीर्तन, ब्रह्मसुत करी आपण. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत नारद, माहिती आहे आपल्याला. ब्रह्मदेवांपासून 12 मानसपुत्र त्यांनी उत्पन्न केले, अशी उत्पत्ती आहे या सर्वांची. त्यामध्ये नारद अत्यंत आज्ञा वडिलांची मानणारे होते असं वर्णन आहे. आणि नारदांनी आपल्या पिताश्रींना वंदन केलं की बाबा मी काय करू आता, ब्रह्मदेवाने आज्ञा केली आहे. सृष्टी निर्मितीच्या वेळची कथा आहे, भागवतात सविस्तरपणे आहे पहिल्या स्कंदामध्ये. त्यांनी नारदांना म्हणजे आपल्या पुत्राला जवळ बोलावलं आणि सांगितलं, पुत्रा तुझी निर्मिती त्यासाठी केलेली आहे मी, की भगवंतांच्या यशाचा, कीर्तीचा, लीलांचा, गुणांचा सगळ्या जगाला अखंड परिचय व्हावा. म्हणून तो त्रैलोक्यात भ्रमण कर आणि माझा तुला आशीर्वाद आहे, तू त्रैलोक्यात मुक्त संचार करू शकशील. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे 3 लोक, त्रैलोक्य म्हणजे हे तिन्ही ठिकाणी तू जाऊन अखंड तुझी वाणी आणि वैखरी ही भगवत कीर्तीसाठी वापर, भगवत कीर्तीचा प्रचार करण्यासाठी वापर. आणि म्हणून श्रीमद भागवताच्या 2य स्कंधामध्ये चतुश्लोक भागवत नावाचं एक फार चांगलं प्रकरण येतं. त्यामध्ये भगवंतांचा म्हणजे भगवंतांच्या मूळ स्वरूपाचा फार महिमा छान वर्णन आहे.
अहमेवा समेवाग्रे नान्यत यत् सतसत्परम पश्चादहि यदेतच्च यो वशिष्येत तसोस्म्यहम. हा प्रारंभ आहे, फार सुंदर वर्णन आहे. कारण ब्रह्मदेवांनी हे आपल्या पिताश्र्यांकडून म्हणजे नारायणाकडनं ऐकलं. त्यांनी नारदांना उपदेश केला. नारद हात जोडून उभे राहिले की मला काय करायचं आता. पुत्रा, तू माझा अत्यंत आज्ञाधारक पुत्र आहेस. तुला मी आज्ञा देतो की तुला मी भगवत महिमा जो आता सांगितला, जो भगवंतानीच मला त्याच्या मुखातून सांगितला, तो तू आता त्रैलोक्यात सांग. मी तुला थोडक्यात सांगितला, पण त्वम एतत् विपुलिंग कुरु. मी तुला थोडक्यात सांगितला, पण विपुलिंग म्हणजे तू बहुत प्रकारे सांग. तुला कोणी कोणापासून भय नाही. देव, दानव, दैत्य, असुर, नाग, कुणापासून तुला भय नाही. तिन्ही लोकात मुक्त संचार करशील, तुझ्यावर कोणी आक्रमणही करणार नाही. आणि म्हणून नारदांनी म्हटलं, बाबा, भगवंतांच्या यशकीर्तीचा प्रचार करण्याची आज्ञा आपण मला करीत आहात. मी करीन, जन्मभर करीन, ब्रह्मचारी राहून करीन, पण मला काहीतरी साधन करण्याकरता म्हणून ब्रह्मदेवांनी आपल्या गळ्यातला ब्रह्मवीणा नारदांच्या गळ्यात अडकवला असं वर्णन आहे. नारदांच्या हातात तेव्हापासून जो ब्रह्मवीणा पडला त्याच्यावरती अखंड ध्वनी नारायण 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 हे नामसंकीर्तनही आहे. आणि नारद ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी अचूक उपदेश ते सुद्धा करतात. वेळ प्रसंगी ते शाप सुद्धा देतात बरं, कारण त्यांच्याजवळ तपोबल आहे. त्यांनी तपही केलं. वाणीने अखंड नारायण म्हणणं हे तर सगळ्यात मोठं तप आहे. सगळ्यात मोठं तप अखंड भगवंतांचं नाम वैखरीने किंवा चारही वाणींनी येणं आहे. परा पश्चिंती मध्यमा वैखरी, चारही वाणींनी भगवंतांचं नाम जर मुखात येत असेल ते त्यातले एक भाग्यवान नारद महर्षी आहे. आणि म्हणून अखंड ते कीर्तनातच आहे. अखंड मुखात जर वैखरीनी भगवत नाम कोणतंही येत असेल तर ते सगळ्यात मोठं नाम संकीर्तन आहे. पुढे उद्या नामस्मरण भक्तीच्या पुष्पात त्याचा विचार करू. पण आद्य कीर्तनकार नारद मुनीच आहे. आणि म्हणून कीर्तनाचा महिमा आपल्याला समजावून सांगताना रामदास स्वामींनी देवर्षी नारदांचाच दृष्टांत दिला आहे. सदा सर्वदा हरी कीर्तन ब्रह्मसुत करी आपण तेने नारद तोची नारायण बोली जेत आहे श्रीराम. नारद तोची नारायण भगवत रूपच आहे. आणि भगवंतांना अत्यंत प्रिय असलेल्या भक्तांच्या यादीमध्ये नारदांचं नाव आहे. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुकशौनक, भीष्म, दालभ्यान, रुक्मांग, गदार्जुन, वशिष्ठ, विभीषणादीन पुण्यान इमान परम भागवतान स्मरामी. भगवान ज्या भक्तांचं स्मरण अखंड करतात त्यात नारदांचं नाव आहे. का? कारण भगवत कीर्तन ते करतात, गुणकीर्तन, लीला कीर्तन करतात, नामसंकीर्तनही करतात. कीर्तनाचा असं स्वरूप आहे. श्रवण भक्तीत सगळं ऐकलेलं आहे. ईश्वराची योजना आहे. माझ्या वाणीला काही थोडस बोलता येतं मला बऱ्यापैकी. समर्थाने नुसतं थोडस बोलता येतं असं नाही करा सांगितलंय. कीर्तनकाराला काय आज्ञा आहेत. हा महिमा झालाय. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावे श्रीराम. बहुत करावे पाठांतर, खूप पाठांतर करावं. कीर्तन कसं करावं या मुद्द्यामध्ये येईलच. तूर्त आपण कीर्तनाचा महिमा या समासाच्या आधारे समजून घेतो. कीर्तनाचा महिमा काय नेमका, कीर्तनाचं स्वरूप काय, तेवढा फक्त आपण समजून घेतो आहे. कारण ज्यांनी आधी श्रवणामध्ये भगवत लीला, भगवत गुण यांचं खूप श्रवण केलेलं आहे, अंतःकरणात तेच आहे. आणि खरं म्हणजे असा व्यक्ती दुसरं काय सांगेल दुसऱ्याला. आता भौतिकातही नियमागिनी बघा ना, ज्या ठिकाणी जे साठवलेलं असतं तेच बाहेर पडतं. तुकोबांची उक्ती आहे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. हो, आतमध्ये जे आहे तेच बाहेर येईल ना. तुकोबांच्या अंतःकरणात अखंड विठ्ठल 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 असं आहे. दुसरं काय बाहेर येणार आहे. ते पांडुरंगाचीच यशकीर्ती गाणार, महिमा गाणार त्यांच्या कीर्तनांमधून. एखाद्याच्या जवळ दुकान आहे समजा, एखादं साखरेचं दुकान, फक्त साखरेचा व्यापारी आहे. त्याच्या दुकानात इतर वस्तू नाही,
होलसेलर आहे म्हणा, रिटेलर आहे म्हणा, पण फक्त साखरेचं दुकान आहे. आणि एखादं गिऱ्हाईक त्याच्याकडे गेलं आणि म्हटलं की दुकान पाहिलं, बोर्ड पाहिलं, आत गेला आणि पिशवी जवळ आहे, द्रव्य आहे, सगळं आहे. तर ते द्रव्य चुकवण्याचं आहे त्याच्याजवळ सगळं. आणि दुकानदाराला तो म्हणतो की मला 5 किलो गूळ द्या. तो दुकानदार देऊ शकेल का बोला? कारण दुकान जे मांडलं आहे ते साखरेचं आहे. सगळी पोती, हजारो पोती, इतका माल इथेही आहे, काही गोडाऊन मध्येही आहे. तो दुकानदार नम्रपणे म्हणतो, अहो हे साखरेचं दुकान आहे, तुम्हाला गूळ हवा तर दुसऱ्या दुकानात जा. तो नाही गूळ देऊ शकत, कारण त्याने तो धंदाच मांडला नाही आहे. त्याचं दुकान पूर्ण साखरेने भरलं आहे. नारदांचं पूर्ण दुकान भगवत महिम्याने भरलेलं आहे. त्यांच्याजवळ दुसरं नाही आहे. तुकोबाजवळ दुसरं नाही आहे. समर्थांच्या दुकानात रामाशिवाय काही मिळत नाही. माऊलींच्या अंतःकरणातून विठ्ठल भक्ती जात नाही. कारण तेवढं एकमेव विक्री करतात. म्हणून आत जे साठवलेलं असतं तेच बाहेर निघतं का नाही? व्यवहारातला अजून एक दृष्टांत पाहू आपण. प्रेशर कुकर आपण सगळे ओळखतो, जाणतो. काही पदार्थ करण्याकरता किंवा भातच करायचा आहे समजा. तांदूळ त्यात ठेवले, पाणी टाकलं आणि तो सुरू केला. काही वेळाने आतमध्ये वाफ निर्माण होते, पाण्याची वाफ होते उष्णतेने. गॅसवर ठेवला, हायवर स्टीमवर ठेवला आणि वाफ निर्माण होते आणि काही वेळाने त्या प्रेशर कुकर मधून वाफ बाहेर येते. कारण त्या प्रेशर कुकर मध्ये पाण्याशिवाय दुसरं काही, तांदूळ तर बाहेर येऊ शकत नाही. पण वाफ बाहेर येते कारण आतमध्ये पाणी आहे. पूर्ण पाण्याने भरूनच ठेवला, त्यात तांदूळ टाकलेच नाही समजा. थोड्या वेळाने काय बाहेर निघेल? फक्त वाफ. आतमध्ये जे साठवलेलं आहे प्रेशर कुकर मध्ये फक्त पाणी साठवलेलं आहे, म्हणून वाफच बाहेर येईल का नाही? तसं ज्यांनी श्रवण भक्तीद्वारे पुष्कळ श्रवण केलं आहे, भगवत महिमा ऐकलाय, लीला ऐकलाय, आता तो जर का त्याचा प्रेशर कुकरची शिट्टी वाजेल तर काय वाजेल हो? श्रीराम जय राम, जय जय राम. रामदास स्वामींच्या अंतःकरण रूपी त्या कुकरची शिट्टी वाजेल, श्रीराम जय राम, जय जय राम. तुकोबांची वाटे वाजेल, विठ्ठल 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 विठ्ठल. कृष्ण भक्त रूपी जर एखादा प्रेशर कुकर असेल तर कृष्ण कृष्ण कृष्ण. आमचा अर्जुन आहे, कृष्ण भक्तीने अंतःकरण ओतप्रोत भरलेला अर्जुन, त्याच्या रोमरोमातून रोमरोमातून अखंड सुषुप्तीत सुद्धा असं वर्णन आहे भागवतावर. कृष्ण कृष्ण असा ध्वनी येत आहे. हा महिमा गायनच आहे. आपण कीर्तनाचं स्वरूप पाहत आहे. कीर्तनाच्या स्वरूपानंतर आपण कीर्तनाचा म्हणजे कीर्तन करण्याचा अधिकारी कोण, असा समर्थांनी दासबोधात विचार केलेला आहे. आधी आपण कीर्तनाचा महिमा पाहिला, म्हणजे त्याचं स्वरूप पाहिलं. आता कीर्तन अधिकारी कोण कीर्तन करण्याचा? कोणी उठावून कीर्तन करावं असं आहे का? नाही. जो 4 लोकांना नीट सांगू शकतो, ज्यांनी काही पाठांतर केलेलं आहे. समर्थांनी तर चौपदीमध्ये सगळा जो उपदेश आहे, सांप्रदायिक उपासनेचं जे पुस्तक आहे रामदास स्वामींच्या सज्जनगडावरचं, त्यात उपदेश आहे की संगीतकार, त्याला संगीत आलं पाहिजे. संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम. कीर्तन करायचा अधिकारी कोण? धात माता दे रे राम. मागणं चाललंय एक कीर्तनकार रामाला मागणं म्हणतोय की मला माझ्या सद्गुरूंनी कीर्तन करायची आज्ञा केली आहे. रामराया, माझ्याकडे नाही आहेत अनिश्चय गुण, ते मला दे तुझ्या कृपेने. धात माता याचा अर्थ पुराण ग्रंथांमधल्या भगवंतांच्या कथा, अनेक धाटी, अनेक प्रकारची निरूपण मला करू दे. ही सगळी कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, हे सगळं जे मागणं मागितलंय चौपदीमध्ये, हे कीर्तनकारांनी देवाकडे मागितलेलं मागणं आहे बरं का. म्हणून कीर्तनकार कसा असावा? पहिली गोष्ट तो अत्यंत नम्र असावा. आमच्या इथे पद्मपुराणामध्ये एक श्लोक आहे, विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्येती निस्पृह. निस्पृहता आहे तर कीर्तनकाराचं फार मोठं लक्षण सांगितलं. कीर्तनकार कसा असावा?
वक्ता कार्येती निस्पृह, विरक्तो वैष्णव, विरक्त अंतःकरणाचा असावा. स्वतः आचरण अत्यंत उत्तम असावं, नम्र असावा आणि अगदी नक्की आणि नक्की ज्यांनी कीर्तन करावं चार लोकांसमोर समाजासमोर, तो स्वतः भगवंतांचा भक्त असला पाहिजे. विरक्त वैष्णव, वैष्णव शब्दाचा अर्थ भक्त असा होतो. तो भक्त असलाच पाहिजे. भक्त हृदय ज्याला नाही त्याने कीर्तन खरं म्हणजे करू नये, किंवा त्याने केलेल्या कीर्तनाला कीर्तन नाही म्हणत मग. आणि तो जर त्यात निस्पृह नसेल, कारण मोले कीर्तन करी तो एक मूर्ख श्रीरामाशी होई, आपण मूर्ख लक्षणांमध्ये ऐकलेली आहे की मोले कीर्तन करी, काहीतरी ठरवून की मला इतकी बिदागी, इतके पैसे, इतकं मानधन द्याल तरच मी कीर्तन करीन. मोले कीर्तन करी तो एक मूर्ख श्रीराम. कारण कीर्तन लोकांसाठी जेव्हा कीर्तन का करतो, त्यांचं प्रबोधन होण्यासाठी तर करतोच, पण त्याबरोबरच कीर्तनाला भक्ती साधन मानलेलं आहे. द्वितीय पायरी आहे कीर्तन भक्ती निरूपण आपण ऐकतो आहोत. ते त्याच्या स्वतःच्या उद्धाराचंही जर साधन असेल, तर त्यांनी ते स्वतःच्या उद्धाराचं साधन जसं करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे, अत्यंत निस्पृहतेने. त्यातही गुरुपदिष्ट असेल, अनुग्रह असेल, गुरु संप्रदायात असेल, तर कीर्तनकार कीर्तनाला उभा राहिल्यानंतर हे जाणवतं हो आपल्याला, त्याने नक्की आणि नक्की आपल्या सद्गुरूंचं स्मरण केलं पाहिजे, संप्रदायाचं स्मरण केलं पाहिजे. ये सद्गुरुराया कीर्तनीच सगळ्यांनी म्हटलं पाहिजे असं नाही. प्रत्येक संप्रदायाची मंगलाचरणाची एक वेगळी रीत असते. त्यामध्ये अगदी गणेशाच्या वंदनास्तुतीपासून प्रारंभ करतात आणि त्यानंतर ज्या देवतेच्या मंदिरात ठिकाणाचं पाहून वगैरे असेल त्या देवतेला आवाहन करतात. आणि सगळेच कीर्तनकार आवर्जून सद्गुरूंना मात्र नम्रपणे आवाहन करतातच. ती रीतच आहे. ये सद्गुरुराया कीर्तनी, ये सद्गुरुराया मती मंदमी काहीच नेणे, सांख्य अथवा न्याय ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्नाथांचा बंध आहे. नाथांनी एक रीत लावून दिलेली आहे की आम्ही कीर्तन कसं करावं. कारण आपण जिथे कीर्तन करतो ना, अशी समर्थांनी ओवी लिहिली आहे. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, समारोपाच्या वेळी ती ओवी येते. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि परमात्मा, हरे कीर्तनी वसे श्रीराम. काय सुंदर आहे हो. आणि रामदास स्वामींच्या या ओवीवर आपण श्रद्धा ठेवावी. कीर्तनकार जे असतात त्यांनी जरूर श्रद्धा ठेवावी की सकल तीर्थे आणि परमात्मा हरे कीर्तनी वसे श्रीराम. सकळ तीर्थ, गंगा यमुना यांची किती पवित्र क्षेत्र आहे, कृष्णा आहे, नर्मदा आहे, कावेरी यांच्या किनाऱ्यावर किती तीर्थक्षेत्र भारतवर्षात आहे. ही सगळे तीर्थक्षेत्र कीर्तनात येतात अंशरूपाने, असं वर्णन रामदास स्वामींनी लिहिलंय. सकळ तीर्थे आणि जगदात्मक हरे कीर्तनी वसे श्रीराम. परमात्मा तर येतोच आणि तो दिसणार नाही, अव्यक्त रूपात, अगोचर. पण तो कीर्तनात असतोय, कारण भगवंताला कीर्तन अत्यंत प्रिय असं रामदास स्वामींनी लिहिलंय. भगवंतास कीर्तन प्रिय, कीर्तने समाधान होय, बहुत जनासी उपाय, हरि कीर्तने कलियुगे श्रीराम. कलियुगात खरं म्हणजे श्रोते हो, हे हरिकीर्तन कसं करावं आपण ऐकतो आहे, पण कलियुगात कीर्तनच करावं असं सर्व संतांनी आणि ग्रंथांनी सांगितलंय. कलियुगी कीर्तन करावे असा एका पुढे समासाचा प्रारंभही आहे दासबोधामध्ये. कलियुगी कीर्तन करावे त्यांनी प्रारंभ आहे. असं का लिहिलं रामदास स्वामींनी? कोणतं युग आहे? कलियुग. कीर्तन करावे. त्याचं मूळ थोडस पुन्हा भागवतात 11व्या स्कंधात. श्रीमद भागवतात एक श्लोक येतो. चारही युगांमध्ये काय साधना करावी असं दिग्दर्शन करणारा तो श्लोक आहे. चारही युगामध्ये, युग माहिती आहेत आपला सर्वांना. कृते यत् ध्यायतो विष्णुम. कृत म्हणजे सत्ययुग, त्याला सत्ययुग म्हणतात, कृतयुग म्हणतात. कृते यत् ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखैहि. दुसरं युग त्रेतायुग. कृतयुगानंतर दुसरं युग त्रेतायुग. प्रभू रामचंद्रांचा अवतार ज्यात झाला ते. त्रेतायाम यजतो मखैहि. त्रेतायुगामध्ये
मख म्हणजे यज्ञ, यजतो म्हणजे याजन करून, यज्ञ करून भगवंतांना प्राप्ती करून घेता येते. द्वापरे परिचर्यायाम, द्वापर युग म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं द्वापर युग, आपल्या ह्या युगाच्या आधीचं युग, क्रमांकाने तिसरं युग. द्वापरे परिचर्यायाम, द्वापर युगात सेवा, परिचर्या म्हणजे सेवा, सेवेने भगवान प्रसन्न होतो. आणि मग कलियुग, कलवतात हरिकीर्तनात. बस भागवतातला श्लोक आहे, कलियुगामध्ये हरिकीर्तनाशिवाय पर्याय नाही. त्या प्रकारांपैकी कोणताही एक प्रकार, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, नाम संकीर्तन, पण कलियुगात हरिकीर्तनच असं भागवतामध्ये व्यासांनी ठामपणे मांडलंय. का असं मांडलं? कृतयुगात हरिभजन नाही करता येत का? करता येतं. थोडस आपण विचार करू मुळात जाऊन. कृते यत ध्यायतो विष्णू असं मानलंय शास्त्राने की कृतयुग म्हणजे सत्ययुग, माणसांचं आचरण अतिशय शुद्ध, अतिशय शुद्ध, काही पाप भावना नाही, पाप वासना नाही, फार विषय वासना नाही, सगळे सत्य प्रतिपादन करणारे, सत्यच बोलणारे, सगळे प्रजा अत्यंत सुखी, कोणीही अपशब्द बोलणार नाही, कोणी पाप प्रवृत्ती ज्याच्या अंतःकरणात येणार नाही, अत्यंत सत्ययुग. आणि म्हणून त्या ठिकाणी साधन मात्र फार कठीण. युग सोप आणि साधन कठीण. ध्यायतो विष्णू, सर्व साधनांमध्ये अत्यंत कठीण साधन ध्यानच आहे. कृते ध्यायतो विष्णू, ध्यान, ध्यानानेच परमात्म्याची प्राप्ती सत्ययुगात आहे. त्रेतायाम यजतो मखैहि, त्रेतायुग एक युग खाली आलं. सत्ययुगापेक्षा लोकांचा आचार काही बदलला, लोकांचा व्यवहार बदलला, धर्मदृष्टी धर्मबुद्धी काही प्रमाणात कमी झाली, दुष्टांचा फार उदय झाला, इत्यादी इत्यादी. आणि त्यामुळे त्रेतायाम यजतो मखैहि, यज्ञही करणं काय सोपं आहे का? शास्त्रीय पद्धतीने यज्ञ करणंही कठीण आहे, सफल होणं तर फारच कठीण आहे. पण त्रेतायुग त्यासाठी आहे. त्रेतायुगामध्ये भगवंतांची प्राप्ती यज्ञांनी सांगितली आहे. यज्ञ सेवा, यज्ञ पूजा, यज्ञ कर्म यांनी सांगितले. द्वापरे परिचर्याया, द्वापर युगात सेवा, द्वापर युगात प्रधान अवतार ज्यांचा आहे भगवान श्रीकृष्ण, सेवेचा एक अत्यंत उच्च आदर्श त्यांनी प्रस्थापित केला. सांदीपनींकडे वेदाध्ययन करताना सगळी सेवा करायची भगवान, पाणी भरण्यापासून सगळं आश्रम झाडून काढण्यापर्यंत सगळ्या सेवा, पाणी आणणं, फुलं आणणं, दर्भ आणणं, सविधा आणणं, आणि त्याबरोबर वेदाध्ययनही करून दाखवणं. हे भगवंतांनी एक सेवेचा आदर्श ठेवला. म्हणून त्रेतायुगामध्ये सगळे आदर्श सेवेचे, सेवेनी परमात्मा वश होतो आणि भक्तांसमोर प्रगट होतो, म्हणून त्रेता. म्हणून द्वापरे परिचर्यायाम. मग शेवटी आता हे कलियुग, युगांच्या चौकडीत शेवटचं युग, कलवतात हरिकीर्तनात वासांचा निर्णय आहे. कारण कलियुग अत्यंत तसं कठीण आहे. अधर्माला अत्यंत उच्च स्थानी गेलेलं कलियुगात पाहायला मिळतं. अधर्म, अनाचार, भ्रष्टाचार, अनीती, पापाचरण, निषिद्ध कर्मांचं आचरण, काही म्हणा आपण. पण भागवताच्या पहिल्या स्कंदात आणि शेवटच्या स्कंदात खूप कलियुगाचं वर्णन आहे. आणि हळूहळू हळूहळू आपल्या ते नजरेला येतं. इतर युगांच्या तुलनेमध्ये खूप पापाचार बोकाळलेला आहे. कारण त्याचं मूळ कारण अधर्म प्रवृत्ती आहे. व्यास महर्षींनी अधर्म प्रवृत्तीच फार पुढे पुढे जाईल असंच वर्णन केलेलं आहे. पुष्कळ वर्णन केलंय. रस्त्यावर अन्न विक्रीला राहील वगैरे, खरंय का खोटं आपण तपासा. त्रेतायुगापर्यंत, द्वापर युगापर्यंत रस्त्यावर अन्न विकत मिळत नसे, पण कलियुगामध्ये अन्न रस्त्यावर विकत मिळेल. मग त्याचे काय दोष इत्यादी खूप मोठं चिंतन आहे. पण कलियुगावर असं भ्रष्टयुग असल्यामुळे मग इतकं जर कठीण आहे, सगळं वागणूक बाहेर जगात व्यागताना आम्हाला फार कठीण आहे, तर मग साधन सोपं दिलं आहे. सत्ययुग अत्यंत चांगलं युग म्हणून साधन कठीण, आणि कलियुग युगांच्या तुलनेमध्ये हे खालच्या स्तरावर आचरण गेल्यामुळे सर्वात सोपं साधन. चारही युगातल्या माणसांना हरिप्राप्ती वाचून शास्त्र वंचित ठेवत नाही. चार युगात निर्देश वेगळ्या वेगळ्या साधनांचे आहेत. याचा अर्थ असा नव्हे
की सत्ययुगामध्ये कोणी ईश्वराचं कीर्तन करूच नाही, करणारे नारद सत्ययुगातलेच आहे. पण अपवाद सर्वसाधारण प्रजेविषयी बोलताना, प्रापंचिक जीवाविषयी बोलताना हा उपदेश असतोय. कृते यध्यायतो विष्णुम जो म्हटला आहे श्लोक, कलवतत हरिकीर्तनात. अगदी सामान्य जीव ज्यालाही उद्धाराचा खरा अधिकार आहेच, जीवो ब्रह्मैव नापरः श्रुतीच आहे. त्यालाही अधिकार आहे की मी परब्रह्म, मीच परमात्मा आहे समजून घेण्याचा अधिकार आहे. मग त्यासाठी साधन मात्र सोपं दिलंय, हरिकीर्तन. आणि म्हणून आपण विचार करतो की अधिकारी नेमका कोण. अधिकाऱ्याचा हा विचार केल्यानंतर नेमकं कीर्तन भक्तीचं प्रयोजन काय, म्हणजे हेतू काय. प्रयोजन म्हणजे हेतू काय. कीर्तन ही भक्ती कशी मानली पुढे पाहू आपण, पण कीर्तन भक्तीचं प्रयोजन काय. कोणी कीर्तन करावं ऐकलं, कसं करावं ऐकलं, तर कीर्तनाचं प्रयोजन काय. कीर्तनाचं प्रयोजन जो कीर्तनकार आहे, वक्ता आहे, त्यांनी आधी सगळं ऐकलंय, आचरणात आणलेलं आहे. आता त्यांनी इतरांशी ते आजच्या भाषेत म्हणजे शेअर करायचं आहे. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करायचं आहे. आणि येन केन प्रकारेनं सर्व जीवांना ते भक्तिप्रवण होतील, भक्ती मार्गाला लागतील, देवाची भक्ती करायला लागतील, त्या भक्तीचं कोणतं तरी एखादं साधन करायला लागतील, असा उपदेश कीर्तनातून करणं हे कीर्तनाचं प्रयोजन आहे. कीर्तनातून भगवत कीर्तीचा प्रचार करायचा आहे. तसं नारदांनी अखंडपणे ते व्रत घेतलं आणि त्यांचं सुरू आहे. त्याप्रमाणे प्रयोजन याचा अर्थ त्यांनी लोकांना परमार्थी करणं, भक्तीच्या अंगाने निरूपण करणं, तत्वज्ञानही सांगणं. कारण समर्थांनी व्याख्या केलेली आहे, सगुण हरिकथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण दोन्ही सांगायचं आहे, ब्रह्मनिरूपणही करायचं आहे. उत्तरार्धात कथा भागही सांगायचा आहे, कारण कथा भगवंतांच्या सांगणं हे तर कीर्तनाचं फार मोठं अंग आहे. होते म्हणून शेवटी जेव्हा रामदास स्वामी या समाजाचं फल सांगणार आहेत ना, कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय जे उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती यदर्थी संशय नाही शिरा. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सुपात्र, हरे कीर्तने प्राणी मात्र सुशीळ होती शिरा. हरे कीर्तने हे कीर्तनाचा जो एकंदर फल आहे त्यात गेलो आपण. पण हे कीर्तनकारांनी कीर्तन कसं करावं, की श्रोत्यांच्या अंतःकरणात तो मुद्दा ठसेल, रुचेल, पचेल असं त्याचं प्रतिपादनाची शैली असावी. भगवत कीर्ती सांगायची आहे ना, कथा सांगायची आहे ना, तितकी गोड सांगावी. त्यांना सांगावं, हे बाबांनो, भगवंतांच्या कथा ऐकाव्या. हे त्यांनी कथा तर सांगायचीच आहे, पण त्या का ऐकाव्या सांगावं. भगवत कथा ऐकून, भगवंतांची कीर्ती ऐकून, यश ऐकून अंतःकरणामध्ये भगवत प्रीती वाढायला लागते. आणि भगवत प्रीती अंतःकरणात वाढली की हळूहळू ती वाढते. सुरुवातीला उत्पन्न होते, वाढते, शिगेला पोचते आणि शेवटी 9व्या मजल्यावरती नेऊन पोचवायला सुद्धा कामात पडते. आणि म्हणून कीर्तन कसं करावं. कीर्तनकारांनी सांप्रदायिक असेल तर सांप्रदायिकतेला धक्का लागू देऊ नये. सगुणाचं प्रतिपादन करावं, म्हणजे भगवत कथा तर बोलाव्या, कारण मगाशी ओवी ऐकली आपण, सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी. पण हे करताना भगवंतांच्या निर्गुण महिम्याला तत्वज्ञानाच्या अंगाने धक्का लागू देऊ नये. सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे पुढे उदास बोधात येणारच आहे. प्रतिपादन सगुणाचं करताना अद्वैत तत्वज्ञानाला मात्र धक्का लागू देणे ही भागवत धर्मातल्या कीर्तनकारांची रीत आहे. उत्तम पद्धतीने सगुणाचं सांगावं. कृष्ण कथा बोला, राम कथा बोला. पुराण ग्रंथांमध्ये अशा अनेक कथा येतात. रामायण आपल्याकडे, महाभारत आहे, म्हणून धात माता दे रे राम, जे त्या कीर्तनकारांनी मागितलं, रामराया धात माता, याचा अर्थ पुराण कथा असा. पुराण ग्रंथांमध्ये काय विनाकारण पुराण ग्रंथ व्यासाने लिहिले नाही आहे. पुराणाम सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम उत्तमं सर्व लोकानां
सर्व ज्ञानोपपादकम असा श्लोक आहे. पुराणम सर्व ग्रंथानाम, सगळ्यात पहिल्यांदा पुराण ग्रंथांची निर्मिती केली आहे व्यास महर्षी. इतर केले त्यांनी, पण सगळ्यात पहिल्यांदा व्यास महर्षींनी पुराण ग्रंथ, पुराणम सर्व शास्त्राणाम प्रथमम ब्रह्मणाम स्मृतम, त्याला स्फूर्तीच झाली ती. आणि ब्रह्मदेवाला स्फूर्ती झाली, पुढे व्यासांना झाली. सगळ्यात पहिल्यांदा पुराण ग्रंथ ब्रह्मदेवाच्या डोक्यात आले पूर्वकल्पांताप्रमाणेच. आणि त्या कथा व्यासांनी वाल्मिकींनी मांडल्या. त्यांचा आधार घेऊन सगुण हरिकथा करावी या ओळीचा तो अर्थ होतो की त्यांनी या पुराण ग्रंथांमधल्या सगळ्या कथा श्रोत्यांना आपल्या पद्धतीने, प्रभावी पद्धतीने रंगवून, आणि ह्याच्या जोडीला जर त्या कीर्तनकाराला संगीताचं उत्तम ज्ञान असेल, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, तर कीर्तनात बहार येते. कारण संगीताचा एक वेगळा प्रभाव आणि परिणाम श्रोत्यांच्या अंतःकरणावर होत असतो. वातावरण निर्मिती होते. मधून मधून भगवंतांचा जयघोषही कीर्तनकार करतात. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, असे जय जयकार करतात. त्या जय जयकारात वक्ता तर ते म्हणायला लावतोच, पण श्रोते जर तितक्याच तन्मयतेने म्हणत असतील तर त्यांच्या अंतःकरणाचा विषय किमान तेवढ्या वेळेपुरता तरी परमात्माच होतो. मधून मधून भजन बोलतील, रघुपती राघव राजाराम अशी कीर्तनात काही भजन सांगतात, किंवा आपल्या संप्रदायाप्रमाणे सद्गुरूंचं भजन सांगतील, एखाद्या देवतेचं सांगतील, जय जयकार करायला लावतील. ही कीर्तनाची अंग आहेत. त्यांनी कीर्तन कसं करावं, अत्यंत भगवत प्रेमाने रंगून तन्मयतेने समर्थांनी ह्यासाठी कीर्तन कसं करावं यासाठी एक छान ओविया समासात वापरली आहे. त्यांनी तर म्हटलं की कथा घडघडाटे केली पाहिजे. ती कथा कशी करावी, समर्थांची ओविया या समासातली. करुणा कीर्तनाच्या लोटे, करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घडघडाटे, श्रोत्यांची श्रवणपुटे आनंदे भरावी श्रीराम. करुणा कीर्तनाच्या लोटे आणि कथा करावी घडघडाटे. समर्थांना तर असं मुळमुळी वेचपेच आवडतच नाही. कारण खर मगाशी बोललो ना आपल्याला, पैठणच्या विजयी पांडुरंगासमोर जेव्हा रामदास स्वामींची कीर्तन होत होती, काय आवाज असेल खडा कल्पना करा. आधी आदरे गद्य घोषे म्हणावे अशी आज्ञा आहे ना, काय आवाज असेल. तिथं कधी कधी कल्पना करतो की 50 लोकात आपला आवाज पोहोचत नाही, माईक लागतो आपल्याला. 500 450 450 वर्षापूर्वी कुठे माईकचा शोध होता. एखाद्या झाडाच्या पारावर उभं राहायचं आणि 5-10 हजार लोकांना आकृष्ट करण्याकरता काय भजन म्हणावं लागत असेल, कल्पना केलेली बरी. मी तर कल्पनाच करतो. तरी सगळ्यांना ती वाणी ऐकायला जायची. कारण त्या वाणीत, कीर्तनकाराच्या वाणीत तो कसा असावा यामध्ये रामदास स्वामींनी वर्णन केले. करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घडघडाटे, तळमळ असावी. तळमळीचा वक्ता असला ना, तळमळून सांगा की बाबांनो खरंच ईश्वराची भक्ती करा, कल्याण आहे. ईश्वराची भक्ती कशी करावी यासाठी एखादा आख्यान दृष्टांत रूपही सांगेल. ते जर अत्यंत तन्मयतेने श्रोता ऐकेल ना, तर त्याच्या अंतःकरणावर प्रभाव करण्याची किमया कीर्तनकाराचं वक्तव्य करू शकतं, केलेलं आहे अनेकांनी. असे कीर्तनकार आहेत प्रभावी. श्रोते हो, हे कीर्तन कसं करावं याबद्दल सकल संत आतापर्यंत जे आपण ऐकलं ना, त्याप्रमाणे सकल संत हे कीर्तनकारच असतात. कारण संतांच्या जीवनाचा मुख्य म्हणजे अवतार कार्याचा मुख्य भाग सर्वांना सन्मार्गाला लावणं. सन्मार्ग लावेवी जना, जो लावी हरिभजना तो सत्वगुण श्रीराम. सगळे संत, रामदास स्वामी असो, तुकोबाराय असो, माऊली असो, जे कीर्तनाला उभे राहिले, लौकिकात ज्याला आपण कीर्तन म्हणतो, असे सर्वांसाठी, समाजासाठी केलेलं कीर्तन, सगळे संत कीर्तनकारच आहे. आणि त्यांची कीर्तनकाराची भूमिका कधीही संपतच नाही. कारण जया अंतरी भगवंत, अचल राहिला निवांत. संतांची व्याख्या आहे की ज्याच्या अंतःकरणात परमात्मा अचल, अचल म्हणजे नेहमीसाठी ठाण देऊनच बसलाय. मग तो स्वभावे जे बोलत, मग तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण श्रीराम. म्हणून सकल संत हे कीर्तनकारच आहेत.
असं होऊ शकतं. आपण म्हणाल असं कसं म्हणता, एखादे संत कीर्तन त्यांनी केलंच आयुष्यात, त्यांनी कीर्तनाचं जे बाह्य स्वरूप आणि अंग आहे तसं नसेल केलं. ते एक छान अंग आहे. त्याचा प्रभाव जास्त होतो, खूप लोकांवर होतो. संगीत पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, चांगलं आवडीचं संगीत ऐकायला मिळतं. अभिनय असतो, नाट्य असतं, पाठांतर असतं. कारण कीर्तनकाराचे अंगी हे खूप गुण असावे लागतात. प्रतिपादन शैली, वाचन, बहुश्रुतता, अनेक ग्रंथांचं वाचन, त्यातल्या काही उक्तींचं पाठांतर, अपार असावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, हरिकथा निरंतर करीत जावे श्रीराम. अशा श्रेणीतला तो कीर्तनकार असल्यामुळे त्याचा एक प्रभाव सर्वांवर आहेच, पडणारच आहे. पण काही संतांनी असं जाहीर कीर्तन केलेली नाही, नसतील करत ते. पण एकांतामध्ये 4 शिष्य जमलेले आहेत, भक्त जमलेले आहेत. महाराज काही उपदेश करा. एकांतामध्ये किंवा 5-25 आपल्या भक्तां शिष्यांमध्ये ते जे सहज बोलणे हितोपदेश आहे ना, तेही कीर्तनच आहे. कारण संतांच्या अंतःकरणातून मगाचा दृष्टांत आपण आठवू. साखरेशिवाय जसं काही नव्हते त्या दुकानदाराजवळ, संतांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा सोडून अन्य विषय कधीच नसतो. परमात्मा किंवा संप्रदायाप्रमाणे त्यांचे त्यांचे सद्गुरू हे सोडून, आणि सद्गुरू आणि परमात्मा एकच आहे, ते दोन नाहीच. पण संतांच्या अंतःकरणात ते नेहमी असल्यामुळे जया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत. मग तो स्वभावे जे बोलतो ते ब्रह्मनिरूपण श्रीराम. समर्थांनी ते एक ओवी आपल्याला हसवणारी म्हणा किंवा आजच्या भाषेत, असं ज्याच्याजवळ नाही आहे, पुराण ग्रंथांचं ज्ञान नाही, संत कथा देवकथा माहिती नाही, देवाचा महिमा नीट माहित नाही, नाही ज्ञानाचा डोळा, नाही भक्तीचा जिव्हाळा, ऐसा आगळा वेगळा सैराट धावे श्रीराम. समर्थांची उक्ती आहे, दासबोधातली नाही, अभंगातली आहे. सैराट शब्द तिथे आहे. नाही ज्ञानाचा डोळा, काही ज्ञान अंगाचा डोळा याचा अर्थ काही त्यांनी ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही, कधी वाचलेलं नाही, त्याला ज्ञान चक्षुच नाही. नाही ज्ञानाचा डोळा म्हणजे चक्षु, नाही भक्तीचा जिव्हाळाही नाही त्याच्याजवळ. भक्तीचा जिव्हाळा याचा अर्थ आपुलकी, प्रेम, आकर्षण, अत्यंत जिव्हाळा परमात्म्याचा. परमात्मा हा विषय अत्यंत त्याच्या जिव्हाळ्याचा तोही नाही. ऐसा आगळा वेगळा सैराट धावे श्रीराम. असा कीर्तनकार नसावा, सैराट या कॅटेगरीतला नसावा. तो नम्र असला पाहिजे, भक्त असला पाहिजे, उपासक असला पाहिजे. आणि म्हणून त्याच्या कीर्तनाचा प्रभाव पडतो. ह्या अंगाने विचार केला तर सकल संत आणि सद्गुरुपदी विराजमान झालेले, आरूढ झालेले सगळे सत्पुरुष हे कीर्तनकारच असतात हो. पण तिथे कीर्तनाची एक आगळी वेगळी बैठक आणि भूमिका असते. संतांच्या अंतःकरणात कीर्तनाचीच बैठक असते. कारण यारे यारे सारे जन याप्रमाणे बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून येतो कळवळा. कळवळा येतो आणि सगळ्या जीवांचा उद्धारच व्हावा ही संतांची दृष्टी आणि भावना असते. श्रोते हो, याप्रमाणे आपण स्वरूपापासून कीर्तनाचं स्वरूप, कोणी कीर्तन करावं, कसं करावं, कीर्तनाचा नेमका महिमा काय, यासह कीर्तनाचं फल काय रामदास स्वामी बोलले, इथपर्यंत आपण श्रवण केलंय. म्हणून कीर्तनाचा अपार महिमा असं जे म्हटलेलं आहे. आणि प्राणी मात्र सुशील होती, हे कीर्तनाची फलं दिलेली आहे. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, किंवा हरे कीर्तने प्राणी सुशील होती श्रीराम, ही सगळी कीर्तनाची फलं आहेत. सुशील याचा अर्थ आचरण, आचारशील होतात, विवेकशील होतात, बुद्धिशील होतात, सुशील होतात. असं सगळं कीर्तन भक्तीच्या फलासह रामदास स्वामींनी विचार केलेला आहे. या भक्तीचा विचार आपण दुसरी भक्ती म्हणून पाहिला, कारण आजच्या समासाचा प्रारंभच आपण तिथून केला होता ना. श्रोती भगवत भजन पुसिले, ते नवविधा प्रकारे बोलिले, त्यात प्रथम श्रवण निरूपिले, दुसरे कीर्तन ऐका श्रीराम, म्हणून 31 इथून प्रारंभ केला. आणि म्हणून कीर्तनाचा आगाध महिमा असं फल सांगून, कीर्तनाचा महिमा आणि फल सांगून रामदास स्वामींनी हा समास समाप्त केला. पण आपण ज्या मुद्द्याला सुरुवातीला हात घातला होता, 3 प्रकारे हरिकीर्तन करता येतं: गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन आणि नामसंकीर्तन.
त्यापैकी नामसंकीर्तनाला फारसा आजच्या आपण या निरूपणामध्ये फारसं चिंतन त्याचं केलं नाही. कारण नामस्मरणाविषयी रामदास स्वामी स्वतंत्र विचार करतात, कारण ती मुळात भागवतामध्ये तिसरी भक्तीच मानली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवन, तिसरी भक्ती आहे ती. मागा बोलिले कीर्तन जे सकळास करी पावन, आता एका विष्णू स्मरण तिसरी भक्ती श्रीराम, असं ह्या दुसऱ्या पायरीवरून आता तिसऱ्या पायरीवरती, म्हणजे मगाच्या आपल्या दृष्टांताप्रमाणे तिसऱ्या मजल्यापर्यंत आपल्याला निघायचंय. पण त्याआधी संत मुखातून विशेषतः किंवा उत्तम अधिकारी साधकाच्या मुखातून काही कीर्तन निरूपण जर ऐकली, श्रवणती केली आणि ती अंतःकरणात चांगली मुरवली आणि ज्याला ती बोलण्याची शक्यता तो बोलला, किंवा एकांतात केलेलं कीर्तन ज्याने ज्याच्यासाठी आपल्या सद्गुरूंचं गुण आठवत बसावे एकांतात, हे गुणकीर्तनच आहे. सद्गुरूंच्या लीला आम्हाला सांगण्याचं सामर्थ्य नाही आहे. आपणच एखादी आपल्या सद्गुरूंची कथा आठवावी, लीला आठवावी आणि त्यात खूप वेळ डुंबून राहावं, ही सुद्धा कीर्तन भक्तीच मानली आहे. पण प्रत्यक्ष वाणीचा व्यवहार जर करता येत असेल, तसं ईश्वराची योजना असेल, तर कीर्तन भक्तीतूनही भगवंतांचं प्रेम अंतःकरणात खूप वाढीला लागतं. आणि ते परिपूर्ण वाढीला लागल्यानंतर आता कीर्तन भक्तीचा परिणाम म्हणून त्या साधकाला मी भगवान नाम संकीर्तन करावं अशी इच्छा निर्माण होते. आणि तो आता तिसऱ्या पायरीवर जातो. जर पायऱ्या मानल्या तर पायऱ्या, स्वतंत्रपणे एक भक्ती जर का भक्तीचं साधन मानलं, तर कोणत्याही भक्तीतून मोक्ष सुद्धा आहे, अशा कथा सुद्धा आहेत. कारण श्रवणी जसा गुण परीक्षितीचा पाहिला होता, त्याला मोक्ष श्रवणानेच मिळाला असतो. आपण ग्रंथराज दासबोध चिंतन मालिके अंतर्गत आज नवविधा भक्ती अंतर्गत द्वितीय भक्ती श्रवण भक्ती हिचा काही वेळ विचार केलेला आहे, चिंतन केलेलं आहे. हे झालेलं चिंतन सद्गुरू रामदास स्वामींच्या चरणी समर्पण करतो. सद्गुरूंना प्रणाम करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.